तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्हाला शेळी पालनाला सुरुवात करायची असेल, शेळी पालन या व्यवसायामध्ये काम करायचं असेल, तर बघा सुरुवात करत असताना आपण कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा कोणत्या शेळ्या आपण खरेदी केल्या पाहिजे, किती शेळ्यापासून आपण शेळी पालनाला सुरुवात केली पाहिजे आणि एकदम चांगल्या पद्धतीची जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर काय काय काळजी आपण घेतली पाहिजे ते तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णतः बारीक सारीक गोष्टीची माहिती सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा, पूर्णतः मोकळी चर्चा होणार आहे. सुरुवात जर बघण्यात झालं मित्रांनो, भरपूर अशा तरुण मित्रांना, शेतकरी मित्रांना शेळी पालन या व्यवसायामध्ये काम करावंसं वाटतंय आणि काय मित्र सुरुवातसुद्धा करत असतात. पण बघा, सुरुवात करत असताना जर तुमच्याकडून काही उकाचुका झाल्या किंवा तुम्ही अदर ब्रीडवरती काम करताय, म्हणजे वेगळ्या ब्रीडवरती तुम्ही सुरुवातीलाच पाऊल टाकताय, तर भरपूर असे मित्र आहेत की त्यांचं एक फार्म बंद पडलं आहे किंवा ते एक सुरुवातीला मागमागड्या शेळ्या आणतात आणि त्याच्यानंतर एक त्यांच्यामधून त्यांना एक काय विक्री जमत नाही आणि ते एक सतत शेळ्या त्यांच्याजवळ आजारी पडत असतात. काही वेळेस शेळ्या दगवतात सुद्धा. तर बघा, सुरुवात करत असताना भरपूर मित्रांना असं वाटत असतं की आम्ही वेगवेगळ्या ब्रीडवरती काम केलं पाहिजे किंवा आफ्रिकन बोर असेल, सोजत असेल, शिरोई असेल, कोठा असेल, बिटल असेल, तर अशा ब्रीडवरती आम्ही सुरुवातीला पाऊल टाकलं पाहिजे ह्या क्षेत्रामध्ये. तर बघा, सुरुवातीला जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये पाऊल टाकायचं असेल तर ती आपली मूळ ब्रीड, म्हणजे आपल्या एक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जी सेट होणारी शेळी आहे त्या शेळीपासून आपल्याला शेळी पालनाला सुरुवात केली पाहिजे. जर तुम्हाला चांगली सुरुवात करायची असेल तर बघा मित्रांनो, सुरुवात करत असताना जर तुम्हाला काही अडचणी आल्या, आज रोजी जर तुम्ही उतरताय या क्षेत्रामध्ये, मागड्या ब्रीड तुम्ही आणताय आणि त्यांचं जर तुम्हाला संगोपनच जमला नाही आणि हुकून चुकून तुमच्याजवळ त्या शेळ्या दगावल्या किंवा सतत तुमच्याजवळ बिमार पडतायत, तर तुम्ही व्यवसाय करण्याची इच्छा असते तुम्हाला सुरुवातीला, आतुरतेने म्हणजे एक वाट पाहता तुम्ही, आपल्याजवळ शेळ्या कधी येईल, कधी आपण या व्यवसायामध्ये काम करू. तर बघा, व्यवसायामध्ये ज्या टायमाला तुम्ही काम करताय आणि अशा जर तुम्हाला अडचणी येत असतील ना सुरुवातीला, तर तुम्हाला त्या व्यवसायाचा कंटाळा येतोय. तुम्हाला वाटतंय हे व्यवसाय आपल्यासाठी चांगलं नाही आणि आपण याच्यामध्ये काही करू शकत नाही. सतत आपल्याजवळ अशा मरतूनक व्हायला लागली, आपण हे पिलू विकू शकत नाही किंवा आपल्याला शेळी पालनातून चांगला रिझल्ट मिळणार नाही. तर बघा, भरपूर असे मित्र आहेत, वेगवेगळ्या जातीवरती जर तुम्ही सुरुवातीला काम करसाल तर अडचणी तुम्हाला येणार. आज रोजी बिटल जर बघितली आपण, तर ही आहे मित्रांनो पंजाबची मूळ ब्रीड, म्हणजे आपले इथले सुद्धा, महाराष्ट्रामधले लोकसुद्धा जाऊन तिथं, व्यापारी जे आहेत ते जाऊन तिथं एक बिटल आणतायत आणि ते आणल्याच्यानंतर इकडं विक्री करतायत. आता तशा पद्धतीने जर आपण बिटल शेळ्यापासून सुरुवात केली तर ते काय होतं, त्याच्यामध्ये तिकडचा हवामान अंदाज, म्हणजे एक सर्वसाधारण तिकडचा हवामान आणि इकडचं हवामान याच्यामध्ये थोडाफार बदल पडतोय. आता याच्यामध्ये बदल पडल्याच्यानंतर काय होतं, त्या जाती आपल्याजवळ टिकत नाही किंवा जास्तीत जास्त आपल्याजवळ बिमार पडत असतात. डॉक्टरचा खर्च आपल्या फार्मवरती जास्तीत जास्त वाढत असतो. तर डॉक्टरचा जर खर्च वाढत असेल तर तो शेळी पालन करून फायदा नाही किंवा सुरुवातीला जर अडचणी येत असेल तर तुम्ही सुद्धा खचून जाता. तर बघा मित्रांनो, जी आपली मूळ ब्रीड आहे, जी आपली गावरान असेल, उस्मानाबादी असेल, तुमच्याकडे जी काही असेल, काठेवाडी असेल, तर ह्या शेळ्यापासून आपण सुरुवात करा. जे आपल्या भागात शेळी सेट आहे, जे एक लोक चारत आहेत तुमच्यासमोर, तशा पद्धतीचं जर तुम्हाला बंदिस्तमध्ये काम करायचं असेल तर बघा, बंदिस्त फार्म असतील तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, एक तालुक्यात किंवा एक जवळपास जेवढं तुम्हाला एक फिरला तुम्ही बघितलं, एक बंदिस्तमध्ये कोणी उस्मानाबादीमध्ये काम करत असेल तर तिथून तुम्ही एक उस्मानाबादी शेळी खरेदी करू शकता. कोणी गावरान शेळीला बंदिस्त केलं असेल तर तिथून तुम्ही पाटी किंवा शेळ्या खरेदी करू शकता. तर जर तुम्हाला बंदिस्त करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. अन्यथा तुम्हाला फिरस्तीमध्ये जर काम करायचं असेल तर बघा, प्रत्येक गावखेड्यामध्ये फिरस्तीमध्ये भरपूर असे बुजुर्ग असेल, तरुण मित्र असेल, काम करतायत. आता त्यांच्याकडून जर तुम्हाला शेळ्या मिळत असेल तर तिथून खरेदी करू शकता किंवा बाजारामधून जर तुम्ही शेळ्या खरेदी केल्या तरीसुद्धा बेस्ट आहे. पण मित्रांनो, जे आपल्या गावखेड्यामध्ये डोळ्यासमोर शेळ्या फिरतायत तशा पद्धतीच्या शेळ्या जर आपण घेतल्या तर आपल्याला एक 4 शब्द इथं बोलता येतं आहे आणि गावाचं काम असतं आहे, कोणी इथं फसवत नसतं आहे. हे तुम्ही एक काळजी घ्या. जर तुम्हाला गावामध्ये मिळत असेल तर गावातून शेळ्या आपल्या खरेदी करा, अन्यथा मग बाजारात तुमच्यासाठी तर कधी मोकळाच आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जर सुरुवातीला बिटल किंवा इतर जातीवरती काम केला तर याच्यामध्ये तुम्ही एक जास्तीत जास्त सक्सेस होण्याचे चान्सेस हे नसतात. आता राहिला प्रश्न, आपण नेमकं किती शेळ्यापासून शेळी पालनाला सुरुवात केलं पाहिजे.
नेमकं योग्य काय? तर बघा, शेळीपालन जर तुम्हाला सुरुवात करायचं असेल तर तुम्हाला सांगितलं मी आपल्या इकडची ब्रीड निवडा सुरुवातीला. त्याच्यानंतर सुरुवात करत असताना आता काही मित्रांना वाटतं की आम्ही सुरुवात करतोय, आमच्याजवळ भरपूर असा पैसा आहे. तर पैशाच्या जोरावरती काही मित्र काय करत असतात, 25 शेळ्या 30 शेळ्या काही तर भरपूर अशा शेळ्यापासून सुरुवात करत असतात की आम्ही जसं उतरलो याच्यामध्ये तसंच आम्हाला भरपूर असे पिल्ले मिळायला पाहिजे आणि त्यांच्यानंतर आम्हाला उत्पन्नसुद्धा एक 12 महिन्यामध्ये एवढं व्हायला पाहिजे. तर ह्या आशेने काही मित्र उतरतात. तर बघा, जे तुम्ही विचार करताय तेवढं मिळत नाही त्याच्यातून. सुरुवात तुम्हाला सांगतो मी, जेवढं तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कमीपासून एक छोट्यापासून एक सुरुवात करसाल तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीची तुमची सुरुवात होऊ शकते आणि तुम्ही एक चांगल्या लेवलला जाऊ शकता येणाऱ्या काळात. आज रोजी तुम्हाला सुरुवात करायची शेळीपालनाला तर बघा, किमान तुम्हाला सांगतो मित्रांनो मी, 5 शेळ्या आपण खरेदी करा. खाली करा, गाभण करा किंवा पिल्ल्यावाल्या करा, ही तुमची इच्छा आहे. पण आपण 5 शेळ्यापासून जर सुरुवात केली तर येणाऱ्या काळात त्यांच्याच पाठी ठेवा किंवा त्यांचे एक पिल्ले विक्री करून त्याच्यामध्ये मोठ्या शेळ्या खरेदी करा. अशा पद्धतीने जर आपण सुरुवात केली तर ही सुरुवातसुद्धा आपली खूप चांगली होत असते. येणाऱ्या काळात जर तुम्हाला अडचणी येत असेल किंवा याच्यामध्ये भरपूर अशा शेळ्या जर तुमच्याजवळ सुरुवातीला तुम्ही घेतला, त्यांचं नियोजन तुम्हाला जमणार नाही. नियोजन जर जमला नाही, तुम्हाला तुमचे पिल्लं दगवतील, शेळ्या दगवतील, शेळ्या बिमार पडतील सतत, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खचून जासाल. तर बघा, सुरुवात करत असताना अशा पद्धतीने आपण कमी शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे आणि जसं आपल्याला त्या क्षेत्रामधला अनुभव येईल. आज रोजी तुम्ही एक 5 महिने झाले, 6 महिने 7 महिन्यामध्ये किमान एक वेत तुम्हाला मिळतच असतं शेळ्यांचं. त्या पिलांचं संगोपन कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्या पिलांचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, खुराक कोणता दिला पाहिजे, लहान पिल्लूला एक जंतनाशक कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे, ह्या संपूर्ण गोष्टीचं तुम्हाला एक 12 महिन्यामध्ये पूर्णतः नॉलेज येत असतो. थोडंफार का असो मित्रांनो, पण भरपूर अशा गोष्टी तुम्हाला याच्यामधल्या ह्या क्षेत्रामधल्या कळून येत असतात. शेळी एक आज चारा खात नाही किंवा काय, तर कोणतं चारा आपण शेळ्यांना दिलं पाहिजे, गाभण काळात काय खुराक दिला पाहिजे. तर मित्रांनो, कमीत कमी 12 महिन्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचे ह्या क्षेत्रातला अनुभव येतोय आणि त्या अनुभवाच्या बेसवरती पूर्णतः तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं तुमचं फार्म चालू शकता तिथून पुढे. तर सुरुवात करत असताना फक्त हीच काळजी घ्या, कमीत कमी आपण एक 5 शेळ्यापासून सुरुवात करा जर तुम्हाला काहीच अनुभव नसेल तर. आणि थोडंफार तुमच्याकडे शेळ्या असतील तर तुम्ही सांभाळलेले असेल 1-2, तर तुम्हाला थोडंफार अनुभव असेल त्याच्यामधला, तर तुम्ही एक 5-10 शेळ्यापासून आपल्या 10 शेळ्यापासून सुद्धा सुरुवात करू शकता. तर सुरुवात करत असताना फक्त आपली एक मूळ ब्रीड निवडा आणि कमीत कमी शेळ्यापासून सुरुवात करा. आणि सुरुवातीला जसं तुम्ही या व्यवसायामध्ये उतरला तर शेडवरती पैसा खर्च करू नका, कधी वाढीव खर्च करू नका, किमान 12 महिन्यापर्यंत. जर तुम्हाला येणाऱ्या काळात शेळीपालन करण्याचा कंटाळा आला तर तुम्ही शेळ्या विक्री करू शकता, पण जो तुम्ही शेडवरती खर्च केला तर तो पैसा तुम्हाला परत मिळत नाही, तो तुमचा वेस्ट होतो तिथे. तर ही काळजी नक्कीच घ्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जे काही तुमचे मित्र असतील त्यांना नवीन शेळीपालन या व्यवसायाला सुरुवात करायचं असेल, शेळीपालन या व्यवसायामध्ये काम करायचं असेल, त्या मित्रांना आपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.